वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर पहा की आपण पाहत आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल्स. ओके. तर ह्यामध्ये गेल्या लेक्चरमध्ये त्यामध्ये आपण एस्टिमेशन ऑफ द प्रोटीन बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण ह्याच्यामध्ये बघूया ते म्हणजे टेम्पररी प्रिपरेशन ऑफ सायक्लॉइड, टिनॉइड आणि प्लॅकॉइड स्केल्स इन द फिश. ओके. आता फिश जर आपण बघितले तर फिशमध्ये पहा की देर इज द एक्झोस्केलेटन, म्हणजे बॉडीच्या बाहेर असणारं जे स्केलेटन आहे ते स्केलेटन म्हणजे इट इज द स्केल्स प्रेझेंट आहे. ओके. आता स्केलचं मेन फंक्शन काय आहे? इट इज प्रोटेक्शन टू दी बॉडी. ओके. फिश जे असणार आहे ते फिशनं बाहेरून बॉडीला प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये स्केल्स प्रेझेंट असतात. आता हे जे स्केल्स आहेत ते स्केल जर आपण बघितले तर वेगवेगळ्या टाईपचे फिशमध्ये स्केल्स प्रेझेंट आहेत. ओके. त्याला मराठीमध्ये आपण खवले म्हणतो. पहा आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मेनली 4 टाईप ऑफ दी स्केल्स आर प्रेझेंट इन द फिश. ओके. ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके. तर पहा त्याच्यामध्ये 4 टाईपचे स्केल्स प्रेझेंट असतात. एक म्हणजे प्लॅकॉइड, त्यानंतर टिनॉइड, सायक्लॉइड आणि गॅनॉइड. ओके. आता हे चारही जे टाईप्स आहेत हे कशावरून आहेत? इट इज बेस्ड अपॉन द स्ट्रक्चर. ओके. आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पहा कसं आहे. प्लॅकॉइड जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 3 असे पॉइंटेड असल्यासारखे पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला मिळतात. त्यानंतर टिनॉइड आणि सायक्लॉइडमध्ये जर आपण बघितलं असे सर्कल्ड असे रिंग्ज आहेत. आणि टिनॉइडमध्ये पहा आता सेंटरला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये असे काहीतरी रेज असल्यासारखे म्हणजे रेषा असल्यासारखे दिसतात आणि त्या रेषाच्या साईडला त्याच्यामध्ये आपल्याला सर्कल्स दिसतात. ओके. आता गॅनॉइड जर बघितलं गॅनॉइडमध्ये असे ट्रँगल लाईक्स, ओके, किंवा असे कोन वेगवेगळे असल्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. अशा वेगवेगळ्या टाईपचे स्केल्स त्याच्यामध्ये 4 टाईपचे स्केल्स हे फिशमध्ये प्रेझेंट असतात. ओके. आता ते जे हे स्केल्स आहेत त्याचा स्टडी कसा केला जातो किंवा मायक्रोस्कोप खाली पाहण्यासाठी त्याच्यामध्ये स्लाईड जी आहे ती कशी प्रिपेअर केली जाते ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. ओके. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया टेम्पररी प्रिपरेशन ऑफ दी सायक्लॉइड आणि टिनॉइड स्केल्स ऑफ दी फिश. ओके. आता फिश जर आपण बघितले तर 2 टाईपचे फिश असतात. एक म्हणजे बोनी फिश आणि कार्टिलेजिनस फिश. आता बोनी फिश जे आहे त्या बोनी फिशमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ दी बोन्स त्याच्यामध्ये असतात. बोन्स माहिती आहेत आपल्याला. ओके. एखादा कुठलाही फिश जर बघितला त्याच्या आतमध्ये बोन्स असतात पहा. ओके. पण काही फिश आहे त्याच्यामध्ये बोन्स नसतात, तर कार्टिलेज असतं. कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट बोन आपण त्याला म्हणतो, की फॉर एक्झाम्पल इयर. ओके. कानाचं हाड पहा. ओके. कानाचं हाड कसं आहे, लवचिक असतं त्याच्यामध्ये. ओके. इलॅस्टिसिटी असते. असं जे बोन असतं त्याला कार्टिलेज बोन म्हटलं जातं. आणि काही फिशमध्ये कार्टिलेज असतं त्यांना कार्टिलेज फिश म्हटलं जातं. आणि काही फिशमध्ये बोन्स प्रेझेंट असतात त्यांना बोनी फिश म्हटलं जातं. आता जे काही बोनी फिश आहे त्या बोनी फिशचं जे एक्झोस्केलेटन आहे त्या एक्झोस्केलेटनमध्ये सायक्लॉइड आणि टिनॉइड टाईपचे स्केल्स प्रेझेंट असतात. आणि जे काही कार्टिलेजिनस फिश आहेत त्याच्यामध्ये कोण येतं? शार्क. ओके. डॉगफिश त्याला म्हटलं जातं, तो असेल, किंवा स्कोलोडॉन त्याच्यामध्ये येतो. ओके. पण बोनी फिशेसमध्ये कटला, रोहू, मृगल, ओके, जे काही कार्प्स आपण त्याला म्हणतो ते कार्प्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके. आता इथे हे प्रॅक्टिकल करण्यासाठी त्याच्यामध्ये सायक्लॉइड जे स्केल्स आहेत ते सायक्लॉइड स्केल रिमूव्ह करण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जो फिश घेणार आहे तो म्हणजे इट इज द लेबियो. आणि त्यानंतर टिनॉइड स्केल जे आहे ते घेण्यासाठी कोई नावाचा एक फिश आहे की ज्याला अनाबस म्हटलं जातं. ते अनाबस त्याच्यामध्ये घेतलं जातं. आता सिम्पली ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जे स्केल्स आहेत ते बॉडीच्या वरतीच असतात, त्यामुळं ते स्केल जे आहे ते स्केल हे पहिल्यांदा रिमूव्ह केलं जातं. ओके. त्याच्या बॉडीमधून रिमूव्ह केल्यानंतर ते एका वॉच ग्लासमध्ये घ्यायचं. वॉच ग्लासमध्ये किंवा सिम्पली आपल्या पेट्री प्लेटमध्ये घेतलं जातं. आणि त्याच्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये 10% केवच सोल्युशन. ओके.
पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं 10% सोल्युशन जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि थोडंसं निडलनी त्याला रब केलं जातं किंवा ब्रश वापरला जातो. निडल नसेल तर त्याच्यामध्ये ब्रशने अशी रब केल्यानंतर त्याच्यावरचा जो सरफेसचा जो काही लेयर असेल तो निघून जातो आणि जे काही स्केल आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आता ते असं ट्रेस केलेलं जे काही स्केल आहे ते स्केल हे आपण स्लाईडवरती घ्यायचं आहे. स्लाईडवरती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्टेनिंग आहे ते स्टेन त्याच्यामध्ये टाकलं जातं. स्टेन टाकल्यानंतर ओके त्याच्यामध्ये ग्लिसरीन टाकायचं आहे आणि ग्लिसरीन टाकून माउंट करून ते मायक्रोस्कोप खाली पाहायचं आहे. आपल्याला इथं परमनंट प्रिपरेशन नाही आहे, तर ते आहे ते म्हणजे टेम्पररी प्रिपरेशन. आता हे प्रिपरेशन कसं केलं जातं ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. ओके ओके तर याच्यामध्ये पहा माउंटिंग ऑफ द स्केल्स फ्रॉम दी ओके. आता पहिल्यांदा जो काही फिश असेल त्या फिशच्या वरचं जे काही याच्यामध्ये वरचा जो काही सरफेस आहे ओके त्याच्यावरती ते स्केल असतात. फोर्सेपनी ते फक्त पकडायचे आणि पकडून ते कलेक्ट करायचे. ओके कलेक्ट केल्यानंतर ते एका पेट्री प्लेटमध्ये घ्यायचं. त्या पेट्री प्लेटमध्ये केओच असेल किंवा वॉटरमध्ये घ्यायचं. वॉटरमध्ये घेतल्यानंतर ते छोटा जो ब्रश असतो त्या ब्रशनी रब करायचं त्याला. ओके आता रब केल्यामुळं काय होतं की त्याच्या वरचा जो सरफेस आहे म्हणजे त्या वरचा जो त्याच्यामधला एक लेयर म्हणजे इपिथिलियमचा जो लेयर असेल किंवा वरचा काही जे काही डर्ट वगैरे जे असेल ते पूर्णपणे निघून जातं आणि एकदम आपल्याला क्लीन अशी त्याच्यामध्ये जे काही स्केल्स आहेत ते स्केल्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके किंवा हाताने ते काही जाड असतं स्केलेटन मटेरियल आहे ते हार्ड मटेरियल आहे त्यामुळं ते हाताने जरी आपण रब केलं तरीसुद्धा ते चालतं. ओके त्याच्यामध्ये पहा ओके हातामध्ये धरून त्यानंतर हे ब्रशने असं काय करायचं आहे त्याला क्लीन करायचं आहे. ओके त्यानंतर त्याच्यामध्ये जे सॅफ्रॅनिन स्टेन आहे ते सॅफ्रॅनिन त्याच्यामध्ये घालायचं कारण सॅफ्रॅनिन इट इज युजड फॉर द हार्ड स्केली मटेरियल. ओके हार्ड मटेरियल जे असतं ते स्टेन करण्यासाठी वापरलं जातं. ते सॅफ्रॅनिन स्टेन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं त्याच्यामध्ये वेट करायचं आहे किंवा असं रब करत राहायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्णपणे स्टेनिंग होईल. ओके आता स्टेन झाल्यानंतर त्यातलं जे काही वॉटर असेल ते रिमूव्ह करा. ओके जे स्केल आहे ते स्लाईडवरती घ्या. ओके नाव टेक अ स्केल्स आणि स्लाईड. ओके स्लाईडवरती घेतल्यानंतर त्याच्यावरती एक ड्रॉप आपल्याला ग्लिसरीनचा टाकायचा आहे. ओके स्लाईडवरती घेतलेला आहे आणि स्लाईडवरती घेतल्यानंतर 2 ते 3 ड्रॉप त्याच्यावरती ग्लिसरीन टाकायचं. ओके ओके जेणेकरून ते स्केल हे पूर्णपणे डीप होईल आणि त्यावरती कवर स्लिप घालायचे. फक्त टाकताना त्यामध्ये बबल आले नाही पाहिजेत. बबल आले तर काय होणार
ते कवर स्लिपवरती फक्त बबल येतात, ते बबल येऊ नये याची काळजी त्याच्यामध्ये घ्यायची. ओके, आणि कवर स्लिप त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. ओके, कवर स्लिप ॲड केले. कवर स्लिप ॲड केल्यानंतर ओके त्याच्यामध्ये व्यवस्थित कवर स्लिप जर पूर्णपणे डीप नाही झाली तर त्याला थोडंसं प्रेस करायचं. ओके, आणि मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थित जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसेल. ओके, आता याच्यामध्ये पहा की सायक्लॉइड स्केल जी आहेत ते सायक्लॉइड स्केल याच्यामध्ये कसे दिसतात, तर याच्यामध्ये आपल्याला असे दिसतील. ओके, तर ह्या सायक्लॉइड स्केलमध्ये काय दिसणार आहे की असे राऊंड सर्कल्स दिसतात पहा. ओके, खाली एक सेंटर आहे, त्या सेंटरच्या साईडने राऊंड सर्कल दिसतात आणि मध्ये असे रेस त्याच्यामध्ये दिसतात. कॉन्सेंट्रिक ओके, तर त्याच्यामध्ये कॉन्सेंट्रिक असे लाईन्स दिसतात पहा. ते कॉन्सेंट्रिक लाईन जे आहेत इट इज लाईन ऑफ दी ग्रोथ. ओके, आता एखाद्या फिशचं एज किती असू शकेल, म्हणजे त्याचं एज किती आहे ते डिटरमाइन करण्यासाठी ते स्केल घेतलं जातं आणि त्याचे जे लाईन्स आहेत, ओके, ते कॉन्सेंट्रिक लाईन्स आहेत पहा, त्या लाईन्सवरून त्या फिशचं एज जे आहे ते एज काढलं जातं. जसं एखादं प्लांट असेल तर प्लांटचं एज कसं काढलं जातं, एखादं मोठं झाड असेल तर ते कट करून त्याच्या स्टेमच्या मध्ये पहा अशा रिंग्स दिसतात. प्रत्येक वर्षाला एक रिंग बनते. ओके, जेवढ्या रिंग त्याच्यामध्ये असतील तेवढं ते त्या प्लांटचं एज असणार. तसं फिशचं एज हे त्याच्या ह्या कॉन्सेंट्रिक लाईन्सवरून काढलं जातं. इट इज द सायक्लॉइड. ओके, हे सायक्लॉइड टाईपचं स्केल आहे, हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. ओके,